हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत हॉटेलसारखा एक मसाला पापड आणि एक गावरान पद्धतीचा मसाला पापड. अतिशय सोपा पद्धतीचा आहे हा गावरान पण आणि हॉटेलसारखा पण. तर चला आपण सुरुवात करूयात. त्यासाठी हे बघा, एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून तेल व्यवस्थित असं गरम तेल करून घेणार आहोत. आता गरम तेल झालं, अजून झालेलं नाही, थोडं व्यवस्थित अजून कडकडीत गरम व्हायला हवं. हे बघा, ते जवळपास होत आलेलं आहे. आता पापड आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. उलटपालट करून व्यवस्थित असा हा पापड तळून घेणार आहोत. आणि हा पापड पण घरीच केलेला आहे. हे बघा, असे दोन्ही साईडून व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत सगळे पापड. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, असे दोन्ही बाजूला उलटे पलटे करून छान असे भाजून घेणार आहोत. चवीला खूप छान लागतात आणि घरगुतीच हे केलेले आहेत, त्यामुळे चवही खूप अतिशय छान प्रकारे येते. नक्की जे घरी असतील आपल्याकडे पापड त्याचे करून बघा, खूप चवीला छान येते. आपण बाहेरून जे आणतो दुकानातून त्याहीपेक्षा घरी केलेले पापडाची चव खूप छान येते आणि पौष्टिक पण असतात, कारण आपल्यासमोर आपण घरी केलेले असतं, त्यामुळे हे खूप छानही असतात आणि चवीला पण उत्तम असतात. हे बघा, मी सगळे हे तळून घेतलेले आहेत. आपल्याला जितके हवे आहेत तितके तळून घेणार आहोत. आता एका ताटामध्ये एक पापड काढून घेणार आहोत. हे बघा, तेलकट वगैरे काहीही होत नाही घरचे पापड. हे बघा, आता मी काय घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, हे बघा, आणि सेव घेतलेली आहे 0 नंबरची, आणि कोथिंबीर. हे बघा, हे टोमॅटोचे ना आतला भाग सगळा काढून घेणार आहोत, कारण आतल्या भागाने पाणी सुटतं. असे गर काढून घेतलेला असला ना की टोमॅटोला अजिबात पाणी सुटत नाही, म्हणून आतला गर अवश्य काढून घ्या. आता हे बघा, त्या पापडावर, तळून घेतलेल्या पापडावर कांदा घ्यायचा आहे भुरभुरून, आणि कोथिंबीर पण घ्यायची आहे. कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. आता टोमॅटो घ्यायचा आहे आणि शेव. हे बघा, आता पावडर मसाले घ्यायचे आहेत. थोडा चाट मसाला, हे बघा, थोडं मीठ थोडंसंच टाकायचं आहे, कारण आपण आपल्या पापडामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे थोडंसंच टाकायचं आहे. थोडी लाल तिखट, थोडं काळं मीठ, थोडंच भुरभुरायचं आहे. आता हा आपला हॉटेलसारखा पापड मसाला रेडी आहे. आता हे बघा, किती छान झालेला आहे. आता दुसरा पण तयार करूया गावरान पद्धतीचा. हे बघा, आता दुसऱ्या ताटामध्ये एक पापड घेतलेला आहे, त्याला एक वाटी घ्यायची आहे आता, आणि त्या वाटीमध्ये कांदा लसूण मसाला जो आपल्याकडे असतो तो टाकायचा आहे, लाल तिखट असं, म्हणजे कांदा लसूण मिक्स केलेला. आता त्यामध्ये आपण जे पापडला तेल तळलं ना ते याच्यामध्ये चमचा ते 1.5 चमचा टाकून घेणार आहोत. मी जे पापडला तळलेलं तेल आहे ना त्यातलंच घेतलेलं आहे. आता व्यवस्थित असं तेल आणि कांदा लसूण मसाला हा मिक्स करून घेणार आहोत, आणि याला असं लावून घ्यायचं आहे. जर ब्रशने लावलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने लावलं तरीही चालेल. हे बघा, चवीला भन्नाट लागतो हा पापड. सगळीकडे लावून घेणार आहोत. त्यावर टोमॅटो. मसाला पापडमध्ये कोणताही प्रकार कधीही टाका, पहिल्यांदा कांदा टाका किंवा टोमॅटो टाका किंवा कोथिंबीर टाका, काहीही टाका. आता हे बघा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे असं सगळं भुरभुरून घेतलेलं आहे. तरीही काही कधी खालीवर कसंही टाकलं तुम्ही, क्रम वाईज नाही टाकलं तरीही चव भन्नाटच येते. आता हे बघा, चाट मसाला, मीठ, थोडंसं मीठ टाकायचं, कारण पापडमध्ये मीठ असतं, कांदा लसूण मसाल्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून थोडंसंच टाकायचं आहे. जरा लाल तिखट पावडर टाकलेली आहे आणि काळं मीठ टाकायचं आहे. रेडी आहे.
हे बघा दोन्ही पापड रेडी आहेत. चवीला भन्नाट लागतात दोन्ही पापड. गावरान पद्धतीचा आपण करतो ना तो ह्या ठेचा असतो त्याला, तर तो अतिशय छान प्रकारे लागतो. तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर चला, वेळात वेळ काढलात माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तर बाय.